नमस्कार, माझे नाव दिव्या रोहिदास जाधव. मी सिव्हिल डिपार्टमेंट सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. आपण सुरू करूयात. मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द बोलू इच्छिते. 65 किलोची तलवार वागवता त्यांचं नाव येसाजी. 65 किलोची तलवार वागवता त्यांचं नाव येसाजी. 2,000 शत्रूंच्या पुढे एकटे जातात त्यांचं नाव संताजी. धाड्या वाघाला सामोरे जातात त्याला उभा पडतात त्यांचं नाव संभाजी. 8 तासात गोळा दिल्ली पुण्याला घेऊन येतात त्यांचं नाव संताजी. या सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे उभे राहतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला. सगळे चौघडे वाजू लागले. तोफांचा गडगडाट सुरू झाला आणि एक कारवळीच्या सह्याद्रीच्या कडेकपारी दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला, 3 दलितांचा कैवार जन्मला, दुष्टांचा संहार जन्मला. अरे माझा राजा जन्मला. आज आपण आपल्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी 350 वर्षांनंतरही येथे एकत्र जमलो. थाटा माटात त्यांची जयंती साजरी करतोय. तुम्ही आज इथे मला माझ्या राजाबद्दल बोलण्याची संधी देताय हे खरं तर माझे भाग्य. परराज्यातील लोक आपल्या राज्यात येतात आणि म्हणतात आमचा राजा इतका महान होता, आमच्या राजाची इतकी महले आहेत. तुमचे छत्रपती शिवाजी महाराज जर इतके महान होते, इतके थोर होते, तर त्यांचा एकही महल का नाहीये? आपण कधी विचार केलाय का? आपल्या राजाने एकही महल का बांधला नाही? ते इतके श्रेष्ठ होते, थोर होते, त्यांनी स्वतःसाठी एकही महल बांधला नाही. परराज्यातील राजांनी महल बांधले, पण त्या महलांमध्ये स्त्रिया नाचवल्या. परंतु माझ्या राजाने 365 गडकिल्ले बांधले आणि त्या गडकिल्ल्यांच्या जोरावर इथल्या स्त्रिया वाचवल्या. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होता रायगडावर. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होता. रायगड अतिशय सुंदर नटलं होतं. छत्रपती शिवराय आऊसाहेबांसोबत गडाची एक पायरी चढत चढत आपल्या सिंहासनापाशी जात होते. त्यावेळी आऊसाहेबांनी छत्रपती शिवरायांना विचारले, राजे, शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज होतोय, कसं वाटतंय मग? त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आऊसाहेब, गडाची प्रत्येक पायरी चढतोय आणि प्रत्येक एक पायरी चढताना मला माझा बाजी आठवतोय. प्रत्येक दुसरी पायरी चढताना मला माझा तानाजी आठवतोय, माझा येसाजी आठवतोय, मला माझा जीवा महाल आठवतोय. आऊसाहेब, हे सुवर्ण सिंहासन जरी 32 मण सोन्याने सजलेलं असलं तरी या सिंहासनाकडे जाणारा हा रस्ता, या रस्त्यावर माझ्या मर्द मराठा मावळ्याच्या रक्ताचे पायंडे वाहिले. आऊसाहेब, तुम्हाला माहितीये का रायगड कोणी बांधला? रायगड बांधला हिरोजी इंदलकरांनी. जेव्हा रायगडाचं काम पूर्ण झालं तेव्हा छत्रपती शिवरायांनी इंदलकरांना विचारलं, इंदलकर, रायगड कसा बांधला? त्यावेळी इंदलकर म्हणतात, महाराज, रायगड खूप सुंदर बांधला. वर गेलात तर हवा, खाली गेलात तर पाणी, शत्रूवर जाऊ शकत नाही आणि गेलास तर तो खाली येऊ शकत नाही, इतका सुंदर रायगड बांधला. त्याच्यात दुसऱ्या दिवशी एक घटना घडली. हिरकणी नावाची स्त्री गडावर दूध विकण्यासाठी आली होती. परंतु संध्याकाळ झाली, गडाचे दरवाजे बंद झाले. हिरकणी गडावरच अडकली. तिला घरी जायचे होते. तिचे ताने बाळ घरी तिची वाट पाहत होते. त्याला दूध बांधण्यासाठी तिला घरी जावेच लागत होते. तिने द्वारपालाला विनंती केली, हात जोडले, परंतु द्वारपालाने काही नियम मोडला नाही. हिरकणी गडावरच राहून गेली. आता तिला घरी जायचे होते म्हणून तिने शक्कल लढवली आणि ती गडाच्या कडा उतरून रायगडावरून उतरून तिच्या घरी परत गेली. हा करता ही बातमी राज्यभर पसरली. जेव्हा शिवरायांना ही बातमी कळली तेव्हा शिवरायांनी हिरकणीला आपल्या राज्य दरबारी बोलवून घेतलं आणि तिचा सत्कार करण्यात आला. महाराजांचं राजकारण बघा कसं. त्यांनी हिरकणीचा सत्कार हिरोजी इंदलकरांच्या हस्ते करवला आणि म्हणतात कसे, इंदलकर, तुम्ही तर म्हणाला होतात शत्रूवर जाऊ शकत नाही आणि गेला तर खाली उतरू शकत नाही, मग हिरकणी माता वरून खाली आली कशी? त्यावर इंदलकर फार सुंदर म्हणतात. सगळ्या आया बहिणींनी सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं ते वाक्य. ते असे म्हणतात, महाराज, ती या महाराष्ट्राची आई आहे, या महाराष्ट्रातील लेकराची आई आहे आणि या महाराष्ट्रातली आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. मग हे गड उतरणं तिच्यासाठी काय मोठी गोष्ट होती? हे तर अगदी सोपं होतं तिच्यासाठी. इथे बसल्यापैकी कोण कोण रायगडवर गेलाय? हात वरती करा. कोणी कोणी रायगड पाहिलाय? अरे वा, महाराष्ट्रात जन्माला येऊन या आपल्या राजाच्या जन्मभूमीत जन्म घेऊन इतक्याच लोकांनी रायगड बघितलाय. हा, आपण गोव्याला अलिबागला किती जण फिरायला गेले? मला वाटतं इथल्या बसल्यापैकी भरपूर जण गोव्याला अलिबागला फिरायला गेले असेल. तिकडे जायला आपल्याला बरोबर सुचत नाही का? आयुष्यात एकदा तरी आपल्या राजाचा रायगड आपण बघितला पाहिजे. का बघितला पाहिजे? हे गडकिल्ले का बघितले पाहिजे? हे गडकिल्ले म्हणजे फक्त वास्तू नाहीयेत, तर हे गडकिल्ले म्हणजे आपले महाराज आहेत. आपल्या अनेक मर्द मराठ्यांनी, मावळ्यांनी या आपल्या स्वराज्यासाठी या गडकिल्ल्यांवर रक्ताचे पायंडे वाहिले. आपल्या अनेक माता भगिनींनी त्याचे कुंकू या
स्वराज्यासाठी अर्पण केले. आपण जेव्हा बाहेरच्या राज्यांमध्ये जातो, आपण तिकडे बघतो तिथल्या ऐतिहासिक वस्तू किती छान सुंदर नीटनेटक्या ठेवलेल्या असतात. परंतु तेच आपण आपले जेव्हा महाराष्ट्रातले किल्ले बघतो, काय अवस्था आहे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची? कुठे पुरुषच पडलाय, कुठे भिंतच कोसळले, कुठे गडांच्या भिंतीवर पदार्थ काढून ठेवलाय, त्याच्यामध्ये नावं लिहून ठेवले. काय संबंध हो तुमचा? कुठे गडाच्या पायथ्याशी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. नुसत्या गडाच्या पायथ्याशीच नाही तर गडामध्ये सुद्धा जाऊन बघा, गडाच्या कुठे कुठे दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, काचा फुटलेल्या आहेत. काय जबाबदारी आपली? ती तुमची किंवा माझी वडिलांची जहागीर नाहीये, ती छत्रपती शिवरायांची जहागीर आहे. आपण सहज म्हणतो ना, माझ्या वडिलांच्या नावावर एवढी एकर जमीन आहे, माझ्या वडिलांच्या नावावर तेवढी एकर जमीन आहे. आपण किती स्वतःला श्रेष्ठ समजतो, परंतु आपण हे विसरतो की ज्या वडिलांनी ज्या बापाने आपल्याला ही जमीन नांगरायला दिली आहे, त्या बापाचं नाव आजही छत्रपती शिवाजी महाराज हेच आहे. आपल्या सातबारीचे जनक आजही छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. आपण हे विसरतो. रायगड गडकिल्ले का बघितले पाहिजेत? तर ते आपण जोपासले पाहिजेत. आपल्याला त्यांचं महत्व कळलं पाहिजे, म्हणून आपण गडकिल्ले बघितले पाहिजेत. आपण जेव्हा रायगडवर जातो, गडकिल्ल्यांवर जातो, तेव्हा आपण काय बघतो? छत्रपती शिवाजी महाराजांची हत्तीशाळ, छत्रपती शिवाजी महाराजांची घोडेशाळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफखाना, त्यांची समाधी आणि नगारखाना. याच्या पलीकडे किती आणि कोणी रायगडवर काय पाहिलं सांगा बरं? तुम्हाला माहिती, छत्रपती शिवाजी महाराज ही पहिली अशी व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या वास्तूची गॅरंटी दिली आहे. आपल्या घराची आहे का गॅरंटी? तुमच्या माझ्या घराची कोणी दिली गॅरंटी? 100 वर्ष 200 वर्ष 500 वर्ष टिकेल? नाही ना. इथे आज सकाळी बांधलेला पूल संध्याकाळी पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 400 वर्ष आधी बांधलेले गडकिल्ले आजही जसेच्या तसे त्या ठिकाणी उभे आहेत. का बरं? कारण त्यावेळी टक्केवारी नावाची गोष्ट नव्हती. त्यावेळी होती ती फक्त इमानदारी. त्या काळच्या कामगारांनी त्या दगडांमध्ये इमानदारी नावाची गोष्ट पेरली. त्यामुळे आजही तिथला पत्थर आणि पत्थर शाबूत आहे. ते जसेच्या तसे तिथे उभे आहेत. आपण बघतो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अनेक आपल्या मर्द मराठ्यांनी त्यांचे जीवाचे बलिदान दिले. मी जसं मगाशी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज ही एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या वास्तूची गॅरंटी दिली. हे मी नाही म्हणते, हे इंग्रज म्हणतात. इंग्रज म्हणून गेले की त्यांनी ही एकमेव ते व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या वास्तूची गॅरंटी दिली. आता तुम्ही म्हणाल कुठे दिले, काय बोलते ही, कुठे गॅरंटी दिली? तर रायगडावरती गेल्यावरती होळीच्या माळावरती जगदीश्वराच्या मंदिराकडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शिलालेख करून ठेवलाय. भिंतीवर एक शिलालेख करून ठेवलाय. रायगडावर गेलं की तिथल्या गाईड्सना विचारायचं की छत्रपती शिवरायांनी लिहिलेला शिलालेख आम्हाला दाखवा. तो शिलालेख म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या रायगडाचं हमीपत्र आहे. वॉरंटी कार्ड, गॅरंटी कार्ड आपल्या भाषेत म्हणायचं तर ते एक वॉरंटी कार्ड आहे त्या रायगडाचं. त्यामध्ये असं लिहिलंय, मी फार काही सांगत बसणार नाही. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय, यावचंद्र दिवाकरोती. आता यावचंद्र दिवाकरोती म्हणजे काय? तर यावचंद्र दिवाकरोती म्हणजे जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्यचंद्र अस्तित्वात आहे, काय जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत हा रायगड आणि या रायगडावरची एकूण एक वस्तू ही शाबूत राहील. असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन ज्या दिवशी झालं, संपूर्ण दख्खन शोक मनवत होता. हा करता ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली. जेव्हा औरंगजेबापर्यंत ही बातमी पोहोचली तेव्हा त्याच्या मुखातून आलेले पहिले शब्द काय होते तुम्हाला माहितीये? त्याच्या मुखाचे पहिले शब्द होते, ए मालिक ए मेरे खुदा, ए मालिक ए मेरे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है, शेर शिवा तेरे पास आ रहा है. असा हा आपला राजा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वाघ म्हणतो आणि त्यांच्या बछड्याला छत्रपती संभाजी महाराजांना आपण त्या वाघाचा छावा म्हणतो. अरे काय करावं संभाजी महाराजांबद्दल? निशब्द होते ही वाणी ऐकता शंभूरायांची कहाणी, निशब्द होते ही वाणी ऐकता शंभूरायांची कहाणी. अरे एक नाही दोन नाही तब्बल 40 दिवस, एक नाही दोन नाही तब्बल 40 दिवस अरंगीत अत्याचार चालला होता. अरे एखाद्या बोकडाला सोलावं तसं माझ्या राजाला, माझ्या संभाजी महाराजांना सोडून काढलं होतं. कोणीतरी यायचं हाताची बोटं चाटून न्यायचं, कोणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं, कोणीतरी यायचं माझ्या राजाची जीभ चाटून न्यायचं, कोणीतरी यायचं तलवारीच्या पातीने माणसाचे लगडे कापून कुत्र्या गिधाडांना खाऊ घालायचं. अरे कोणी बघितलं असतं तर म्हटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे. अशी भूतासारखी अवस्था करून ठेवली होती माझ्या राजाची, तरी माझा सर्जा, माझा राजा शोधत राहिला, सहन करत राहिला. का? छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण पुत्र आहोत. आपण शिव छत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्र
धर्मासाठी तो माणूस सहन करत राहिला. अशा या माझ्या राजाला, छत्रपती संभाजी महाराजांना माझे त्रिवार वंदन, माझा त्यांना मानाचा मुजरा. मी संपूर्ण सेसा टीम तसेच संपूर्ण आपले स्टाफ मेंबर्स तसेच प्रिन्सिपल मॅमना विनंती करेन, आपण जशी आज छत्रपती शिवरायांची जयंती इतक्या थाटामाटात साजरी केली की कोणालाही हेवा वाटावा असा, तसं मी तुम्हाला विनंती करेन 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असते. मला मान्य आहे त्यावेळी आपली परीक्षा असते, आपण आधी सेलिब्रेट करू